भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग ह्या दोन्ही प्रकारे परमेश्वराची प्राप्ती आपण करू शकतो. अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, परमेश्वराला विचारले, की जे निरंतर तुझ्या ठायी चित्त ठेवून तुला भजतात आणि जे त्या अव्यक्त निर्गुणाची कास धरतात, या दोघांमध्ये श्रेष्ठ तरी कोण? त्यावर पार्थसारथी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी उत्तर दिले, की हे अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून परम श्रद्धेने जे निरंतर माझी उपासना करतात तेच भक्त श्रेष्ठ होत आणि तेच श्रेष्ठ योगी होत. जे निर्गुण, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, निर्विकार, अचल अशा नित्य स्वरूपाची इंद्रिय संयमपूर्वक नेहमी अविचलित राहून उपासना करतात, ते जगत कल्याणाकांक्षी साधकही मलाच येऊन मिळतात. पण हे अर्जुना, त्यांना माझा लाभ होतो हे काही वेगळे सांगावयास नको. परंतु ज्यांना अव्यक्ताची आस लागलेली असते त्यांचा मार्ग अधिक कष्टाचा असतो. कारण देहाचा अभिमान असणाऱ्या व्यक्तीला हा अव्यक्ताचा मार्ग चोखाळताना अधिकच क्लेश, कष्ट सहन करावे लागतात. उलट जे समस्त कर्म मलाच समर्पून माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून, इतर कशाचीही आशा न ठेवता माझ्याच चिंतनात मग्न असतात, माझ्याच सेवेत रममाण असतात, त्यांना मी विलंब न करता या जन्ममृत्यूरूपी महासमुद्रातून उचलून हृदयाशी धरीत असतो. कारण हे अर्जुना, माझ्याखेरीज त्यांना कोणीच नसते. माझ्याखेरीज ते काही जाणतही नसतात. म्हणजे या प्रस्तुत अर्जुन आणि कृष्णाच्या संवादात आपल्याला असं आढळतं की ज्ञानयोग आणि हा भक्तियोग या दोघांचाही उल्लेख केला गेला आहे. या दोघांचीही लक्षणं देखील त्यात विशद केली गेली आहेत. आता आपण बघतो की ज्ञानयोग अर्थातच अत्यंत उदात्त आहे, अतिश्रेष्ठ मार्ग आहे, यात जरा देखील शंका नाही. तत्वचिंतन हा ज्ञानयोगाचा प्राणच आहे. उच्च तत्वज्ञान त्या योगात अंतर्भूत असते. पण ज्ञानयोगाच्या आदर्शानुसार वागण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत असे अगदी प्रत्येकालाच वाटत असते. वस्तुतः ज्ञानयोगाची साधना ही खूप कठीण गोष्ट आहे. त्या मार्गात संकटे फार आणि मोठ्या मोठ्या संकटात सापडण्याची भीती फार. जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. एक म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे, राक्षसी प्रवृत्तीचे असतात. शरीराची सरबराई करणे, सदा त्या शरीराचे चोचले पुरवीत राहणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. आणि याच्या अगदी उलट प्रकार असतो तो दैवी प्रकृतीच्या लोकांचा. एखादे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करून घेण्याचे साधन एवढीच त्या शरीराला किंमत देतात. आत्म्याची उन्नती साधण्याचे एक साधन केवळ ह्याच दृष्टीने ते शरीराकडे बघत असतात. पण म्हणतात ना की राक्षस आपल्या स्वार्थासाठी शास्त्राचा आधार घेऊ शकतो आणि घेतही असतो. म्हणून ह्या ज्ञानयोगापासून चांगल्या माणसांना जशी सत्कर्म करण्याची प्रेरणा लाभत असते, तशीच ह्या राक्षसी वाईट लोकांना मनसोक्त हवे तसे बेबंद वागून परत ज्ञानयोगाच्या मदतीने त्याचे समर्थन करण्यासही छान फावत असते. मग ज्ञानमार्गात हीच मोठी भीती आहे की ज्ञानयोगाच्या नावाखाली हे आसुरी स्वभावाचे लोक बेदिक्कत वाटेल तसा सावळा गोंधळ घालू शकतात. आणि या अगदी उलट भक्तियोगाची गोष्टच निराळी. भक्तियोग अत्यंत स्वाभाविक, मधुर आणि सौम्य असतो. फक्त बापडा ज्ञानयोगासारखी इतकी उंच भरारी मारू जात नाही आणि म्हणून तितक्या जोराने खाली कोसळायची त्याला भीतीही नसते. तथापि एवढे मात्र लक्षात ठेवायला हवे की साधक कोणत्याही मार्गाचा अवलंब करो, जोपर्यंत त्याची समस्ते बंधने छिन्न होत नाहीत,
तोवर त्याला मुक्ती लाभणे शक्यच नाही. आपल्याला आपला समाज जर अतिशय नीतिवान बनवायचा असेल तर भक्तियोगाचा मार्ग अधिक स्वाभाविक आणि सहज आहे. त्यामुळे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती नक्कीच होईल आणि आपले मन पवित्र होऊन जाईल.